नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये नवीन वाहनांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत। त्यामुळे काही जण जुन्या वाहनांच्या खरेदीला जास्त प्राधान्य देतात, परंतु खरेदी विक्रीमध्ये होणाऱ्या फसवणुकीचं अनेकांना टेन्शन असतं। त्यामुळे अशा वाहनांची खरेदी ही टाळली जाते। आता मात्र जुनी वाहनं विक्री किंवा खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजेच आरटीओने एक मोठा निर्णय घेतलाय। आता जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे। पुण्यामध्ये जुन्या वाहनांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये चालते। तसेच शहर परिसरामध्ये जुनी वाहनं खरेदी विक्री करणारे हजारो छोटे मोठे विक्रेते आहेत। परंतु अशा वाहनांच्या खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचा मोठा धोका असतो। हा धोका टाळण्यासाठी पुणे आरटीओने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता जुन्या वाहन विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे। त्यामुळे वाहन खरेदी आणि विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी दूर होणार आहेत। तसेच जुन्या वाहन खरेदी आणि विक्री करताना होणारी फसवणूक ही टाळली जाणार आहे। तर मग मित्रांनो, यामध्ये फसवणूक कशी केली जाते ते सगळ्यात आधी जाणून घ्या। यामध्ये एखाद्या व्यक्तीने विक्री सेंटरला वाहन दिल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीला विकलं जातं, परंतु बऱ्याचदा ते खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती केलं जात नाही। कधी कधी वाहन मालकाने विक्रीसाठी एनओसी दिलेली असते, पण ते वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती केलेलं नसतं। वाहन विक्री झालेली असते आणि ते वाहन दुसराच व्यक्ती कोणीतरी वापरत असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असते। अशी फसवणूक टाळण्यासाठी पुणे आरटीओने जुन्या वाहन खरेदी विक्री करणाऱ्यांना आता अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यामध्ये दरवर्षी हजारो वाहनांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, परंतु त्यानंतर जुन्या वाहन खरेदी विक्रीमध्ये अनेक अडचणी समोर येतात। त्या दूर करण्यासाठी पुणे आरटीओने हा निर्णय घेतलाय। ग्राहकांची होणारी फसवणूक अडचणी दूर करण्यासाठी आरटीओकडनं अधिकृत परवाना देण्यात येणार आहे। त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितलंय। यामध्ये आरटीओकडे 29A यानुसार अर्ज केल्यानंतर आरटीओकडनं 29B नुसार अधिकृत विक्रीचं प्रमाणपत्र हे दिलं जाईल। त्यामुळे या वाहन विक्रेत्यांनी मालकांकडनं वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची मालकी स्वतःच्या सेंटरच्या नावे तुम्हाला करता येणार आहे। अशा पद्धतीनं आता बिनधास्त तुम्ही जुनी गाडी घेऊ शकता, कारण फसवणुकीचं टेन्शन राहणार नाही। फक्त तुम्ही ज्यांच्याकडनं गाडी खरेदी करत आहात त्यांच्याकडे आरटीओचा गाडी खरेदी विक्रीचा परवाना आहे का हे मात्र तुम्हाला चेक करावं लागेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती आणि सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।